20 सप्टेंबरला आचारसंहिता लागेल, चंद्रकांत पाटलांचा अंदाज. तर ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागण्यापूर्वी कामं पूर्ण करणार, नितीन गडकरींचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंच्या विचारांना वैचारिक कीड लागली आहे. आमच्याकडे वैचारिक कीड मांडण्याचा बेगॉन स्प्रे. मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. शिंदे आणि त्यांचा लोकांचा संबंध फक्त पैशांशी. मुख्यमंत्री शिंदे गुजरातच्या ठेकेदाराकडून 40% घेतात, एका अधिकाऱ्यानं सांगितलं. सामनातून आरोप. कुणबी मराठ्यांपासून सावध रहा, ओबीसी आरक्षणाला 100% धोका. आताच्या सभागृहात 190 कुणबी मराठा तर फक्त 11 ओबीसी आमदार. प्रकाश आंबेडकर यांचं विधान. राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर एकता नगरमधील नागरिकांशी राज ठाकरे संवाद साधणार. लातूरचे खासदार शिवाजीराव काळगेंच्या अडचणीत वाढ. जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी काळगेंना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस. सप्टेंबरमध्ये सुनावणी होणार. मुंबई काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीत बैठक. आजच्या बैठकीत जागा वाटपासंदर्भात चर्चा होणार. सत्ताधारी आमदारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. मराठा ओबीसी वादात सरकारची कोंडी. सरकार निर्णय घेत आहे पण विरोधक फायदा उचलतायत, आमदारांची कबुली. विरोधक विरोधात असतील तर सत्ताधारी का आरक्षण देत नाहीत? जरांगेंच्या प्रश्नावर सत्ताधारी आमदार निरुत्तर. सोलापुरात खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार संजय मामा शिंदेंना धक्का देणार. माजी आमदार जयवंतराव जगताप आणि माजी आमदार नारायण पाटील एकत्र येणार. पोलिसांच्या माहितीनुसार पूजा खेडकर भारतातच. पूजानं सादर केलेल्या कागदपत्रांबद्दलची माहिती मिळताच पोलीस चौकशीसाठी बोलवणार, सूत्रांची माहिती. नाशिकच्या गोदाघाट परिसरात पूरसदृश्य स्थिती. रामकुंडावरील लहान मोठी मंदिरं पाण्याखाली. पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ. मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक. पश्चिम मार्गावर वसई रोड ते भाईंदर तर हार्बर मार्गावर वडाळा ते मानखुर्द असा ब्लॉक असणार. नागपूरमध्ये 100हून अधिक चिकनगुनियाचे रुग्ण. महापालिकेकडून डेंग्यू आणि चिकनगुनिया रोखण्यासाठी सर्वेक्षण सुरू. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून अंबरनाथमध्ये 1533 घरांचा नवीन प्रकल्प राबवण्यात येणार. प्रकल्पाअंतर्गत 2 ठिकाणी अल्प आणि मध्यम गटासाठी घरं बांधली जाणार. राज्यात पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचा जोर राहणार. आज पुणे साताऱ्याला पावसाचा रेड अलर्ट तर मुंबई ठाण्यासह कोकणात जोरदार पावसाची शक्यता. पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. भिडे पूल पाण्याखाली तर साताऱ्यातील कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा आज सेमीफायनल सामना. डेन्मार्कच्या ॲक्सेलसन यांचं लक्ष्य सेन समोर आव्हान असणार.